तरुण आहेत आणि धावपळ करत आहेत. कालच त्यांचा नाशिक येथे सन्मान कर्मयोगी पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय स्तरावरचा, आणि तो सन्मान स्वीकारून आज ते तिथून डायरेक्ट पनवेलला आलेले आहेत. खरंच या 70 वर्षातल्या या जवानांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. आणि 160 हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मागील 2-3 वर्षांपूर्वी त्यांना पत्रकार उत्कर्ष समितीनेही पुरस्कृत केलं होतं. साहेब बसून घ्या. मुंबईचे माजी पोलीस सह आयुक्त माननीय सय्यद सर इथे उपस्थित आहेत. मुखीचा पिलांना हळूच चिवताई दी मुखात वासराला चाटते गाई. स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी. अर्थात आपण पाहतोय तो दिवा म्हणजे आई आहे आणि दिव्यामध्ये जळणारी मात म्हणजे आपला बाबा आहे. अर्थात असं म्हणतात झुजून झुजून संसाराचा गाडा हाकला, गालामध्ये हसून तरी पाठीचा कणा बाकला, असा आपला बाप आहे. आणि अर्थात म्हणून त्या दिव्याला मी आई बापाची उपमा दिलेली आहे. म्हणून म्हटलं दिव्या दिव्या दीपकणार, दिव्याला पाहून नमस्कार. आणि कुंडली मोती हाल, दिवा झळतो देवापाशी आणि उजेड पडतो सर्वांपाशी. असा उजेड आपल्याला पाहायचा आहे. आणि मान्यवरांच्या शुभस्ते, पवित्र अशा शुभस्ते इथे मात्र आपण या कार्यक्रमाचा दीपक प्रज्वलन केलेला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रारंभ केलेला आहे. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचा शुभारंभ प्रारंभ म्हटला की अर्जित गणपती बाप्पाला वंदन केलं जातं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कलेचा अधिदाता बाप्पा माझा गणपती, बाप्पा माझा गणपती. प्रारंभी करू गणपती विद्यालया सागरा, अज्ञान तो हरुणी बुद्धीमध्ये ते आराध्य मोरेश्वरा. मॅडमचे इथे शुभागमन झालेलं, त्यांच्या देखील पवित्र अशा शुभ असते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे इथे पूजन केलं जातोय. त्यानंतर आपण पाहतोय दीप प्रज्वलन देखील त्यांच्या पवित्र अशा शुभ हस्ते केलं जातोय. अर्थात आपल्या घरामध्ये मावळणारी ज्योत तिथे मात्र डॉक्टरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिला प्रज्वलित करतात. आज आपण पाहतोय परमेश्वराचं दुसरं रूप म्हणजे डॉक्टर आहे आणि आज त्यांची उपस्थिती इथे प्रार्थना आहे. अर्थातच आमचे अध्यक्ष महोदय देखील डॉक्टर सहर्ष हा गणपती स्वागत. वंदितो तुझला
अनेक व्यक्ती आपल्यामध्ये आहेत आणि या वयामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळतोय. खरंच त्यांच्या कार्याची दखल वेगवेगळ्या संस्था जेव्हा घेतात तेव्हा आम्हालाही अशी उमेद वाटते की नाही आपणही काम केलं पाहिजे आणि हे सगळं जे समाजाप्रती आपण करतोय त्याच्याच कामाची पोचपावती असते. त्यांचं वेलकम आम्ही आमच्या ॲडव्होकेट वेलोकर यांना विनंती करतोय की मॅडमांना गुच्छ द्यावा. पाटील सर आमचे सचिव आहेत, ही आमच्या पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे, तर त्यांना देखील विनंती करतोय की डॉक्टर वैभव सरांना विनंती करतोय आपण डॉक्टर शुभदा नील मॅडम यांचा सन्मान करायचा. पुन्हा एकदा एक डॉक्टर भाऊ एका डॉक्टर बहिणीचा इथे सन्मान करतो. योगायोग मात्र आज आपण पाहतोय पत्रकार शुभदा नील आणि सन्मान दिनाच्या अनुषंगाने आपण इथे करतोय. तर आपले धन्यवाद मॅडम, आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर मी विनंती करतोय ज्ञानेश्वर महाराज यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारा. शैलेश ठाकूर सरांना विनंती करतोय, आमच्या संघटनेचे खजिनदार आहेत, त्यांना विनंती करतोय करायचं आहे. एक आपण पाहतोय मुलगा एका वडिला सन्मान आपण पाहतोय, पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. आज हा योगायोग आपण पाहतोय शैलेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी महाराज यांचा सन्मान, अंगावरती वस्त्रलंकार असावा, बाईचे उद्धार शाल आणि अर्थातच आपण पाहतोय गुलाबाचं फूल घेऊन आणि आमच्या संघटनेचे दोन अठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे मात्र सन्मान स्वागत वेलकम इथे केलं जाते. त्यानंतर मी भक्तीताईंना विनंती करतोय आपला देखील सन्मान होईल. ज्ञानेश्वरजी टोल यांना मी विनंती करतोय की आपण येऊन आपल्या बहिणीचा आपण इथे सन्मान करायचा आहे. एक भाऊ एका बहिणीचा इथे मात्र सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. भक्तीताईंचा सन्मान केला जाईल. अंगावरती वस्त्रलंकार म्हणून आपण पाहतोय बाईचे उद्धार शाल आणि अर्थातच आपण पाहतोय गुलाब पुष्प आणि ज्या लेखनातून आपण पाहतोय आणि आता सन्मान चिन्ह आमच्या या संघटनेचं देऊन ताईचा सन्मान इथे संपन्न होत आहे. अर्थातच मी विनंती करतो ज्ञानेश्वर महाराज यांना की आपण आध्यात्मिक दिलीपजी गायकर यांना मी विनंती करतोय. डॉक्टर सेजल पंडितनाथ नील MBBS ही अर्थात आपण पाहतोय डिग्री तिने संपादन केलेली आहे आणि आज मात्र समाजामध्ये डॉक्टर म्हणून ती वावरणार आहे. डॉक्टर म्हटलं की परमेश्वराचं दुसरं रूप आज आपण पाहतोय. बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी आपण पाहतो गव्हर्नमेंटमध्ये FT गायनाकॉलॉजिस्ट ऍडमिशन देखील मिळालं. एक भाग्याचा आपण दिवस पाहतोय. आज आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते तिचा सन्मान केला जातोय. तिला देखील आपण देऊया शुभेच्छा. तिच्या हातून परमेश्वर अशी डॉक्टर सेवा खूप प्रचंड करेल आणि गरिबांची सेवा देखील तिच्या हातून होईल अशी आपण शुभेच्छा देऊया. आता आमच्या हा बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं भाषण जेव्हा ऐकायला येतात तेव्हा भाषण ऐकल्यावर भाषण कसं काय झालं काय सनई वादन खूपच सुंदर होतं. म्हणजे सनई वादनच समजतं काय बोलले ते लक्षातच राहणार. त्यामुळे आपण एकच माहीत घेऊया बॅकग्राऊंड म्युझिक नको कारण तसंही बॅकग्राऊंड म्युझिक सध्या सगळीकडे खूप जोरात चालू आहे. बरोबर आहे. तर सर्वप्रथम गणेश वंदना केली आहे पण पुन्हा एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे मोरया मोरया मी बाळकाने अन्याय माझे कोट्या मोरया मोरया वाचे नाम तुझे
तोंड ही वाकुडी एकदंता मला बुद्धी दे मोरया ज्ञानवंता श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थँक्यू. सर्वप्रथम आज अशा या पवित्र स्थानावर आपल्या डॉक्टर शुभदा नील यांच्या सहयोगाने आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि पत्रकार सर्व वरिष्ठ पत्रकार इथे आलेले आहेत आणि त्यांच्या समोर आम्हाला बोलायला चान्स मिळतोय हे आम्हाला पण भाग्याचं लक्ष आहे. कारण सगळ्यात पत्रकार जे आहेत ना ते आद्य पत्रकार, जसे आद्य शंकराचार्य आदि देव तसे आद्य पत्रकार कोण होते माहितीये? आद्य पत्रकार, सगळ्यात पहिला पत्रकार ते होते नारद. नारद मुनी हे पहिले